तुम्ही नेहमी साडीला फॉल लावता त्यावेळेस बघा खालच्या साईडला घडी पडते किंवा चुन्या पडत असतील तर ही या पद्धतीने तुम्ही साडीला फॉल लावून बघा. खूप छान असा सरळ फॉल लागला जातो आणि अजिबात एकही चून येत नाही किंवा घडी पडत नाही. आता इथे बघा मी खालच्या साईडला साडीला आहे ना पिको करून घेतलेला आहे मशीनवरती, म्हणजे खालच्या साईडला फॉल लावून घेतलेला आहे. आणि साडी ना मी खाली लादीवरती अशी सरळ पहिले अंथरून घेतलेली आहे आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं फॉलवरती. आणि इथे बघू शकता माझ्याकडे आता ह्या पिना होत्या. आता त्या पिना आपल्याला अशा अंतरावर लावून घ्यायच्या आहे हाताने असं प्रेस करून. आता तुमच्याकडे समजा ह्या पिना नसतील तर तुम्ही इथे ना सेफ्टी पिन लावली तरी पण चालेल असं ठिकठिकाणी संपूर्ण आपल्या फॉलवरती लावून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हातशिलाई करायची. तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, खरंच अजिबात एकही चून पडत नाही. कारण का साड्या बघा, ज्यावेळेस साड्या आपल्या एकदम अशा सुळसुळी असतात ना त्यावेळेस खालच्या साईडला ना घडी किंवा चून पडायची शक्यता असते. आता इथे बघा मी आहे ना हे बघा आता इथे पहिल्यांदा आहे ना 1-2 शिलाया म्हणजे 1-2 टाका पॅक घ्यायचा पहिल्यांदा आपण स्टार्ट करतो तिथं स्टार्टिंग तिथं. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना इथे आल्यानंतर काय करायचं, इथे बघा नेहमी आपण काय करतो फॉल लावतो तर इथला कोपरा जो असतो बाहेर निघतो तो पहिल्यांदा आतमध्ये टर्न करायचा, व्यवस्थित असा फॉल लागला गेला पाहिजे. आणि तिथून पण आपल्याला असं सरळ यायचं आणि एक हात असा डावा हात त्याच्यावर ठेवायचा. पण तुम्ही पिना जर लावल्या ना अजिबात तुमच्या साडीला घडी पडणार नाही किंवा चून येणार नाही. समजा ही पण ट्रिक तुम्हाला आवडली नाही तर काय करायचं, आता खालच्या साईडला आपण बिडिंग करतोच मशीनवरती, तर मग काय करायचं ज्यावेळेस बघा आपण शिलाई करतो ना मशीनवरती सरळ अशी ब्लाऊज वगैरे शिवतो ती शिलाई ते वरच्या साईडला जिथे पिना मारल्या आहे ना लावल्या आहे ना तिथे आहे ना 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारायची ना थोडीशी आपल्या साईडलाच मारायची आणि समोरच्या बाजूला आहे ना थोडीशी पुढच्या साईडला आहे ना तिथे हात शिलाईला जागा ठेवायची. संपूर्ण बघा इथे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, त्याच्यानंतर हात शिलाई करून घ्यायची. नंतर हात शिलाई झाल्यानंतर आहे ना ही 5 नंबरची शिलाई आपल्याला म्हणजे काढून टाकायची. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. अजिबात साडीला चुन्या येती नाही, घड्या पडती नाही. आता ही साडी पण खूप छान सुळसुळीत आहे आणि इथे तुम्हाला मी पुढे दाखवते पण अजिबात एकही चून येत नाही किंवा घडी पडत नाही, बघू शकता. आणि नेहमी आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण फॉल लावतो ना अगदी साडीच्या कलर सारखाच फॉल घ्यायचा आणि साडीच्या कलर सारखाच धागा पण घ्यायचा, बघू शकता. कुठेच एकही चून दिसत नाही, छोटी नाही मोठी नाही अजिबात नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि चला इथे बघा या पद्धतीने फॉल लावायचा.